आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तरी लाईक करा, नसेल आवडला की तरी लाईक करा. लय दमछाक झाली आज माझी. तर मंडळी कसं आहे, तर इथं माझं बघितलं पूर्ण ओटा मी कधी रिकामा केलेला, म्हणजे चपाती भाजी माझी झालेली आहे, भांड्यांचा राडा झालेला आहे. त्यानंतर ओटा ह्या भिंती सगळ्या मला कधी घासून घ्यायच्या होत्या, त्या पहिल्या घासून घेतलेल्या आहेत. आणि आता किती वाजले सांगू तुम्हाला, वर 9:35 झालेले आहेत. आणि इथे बघा हा सगळा पसारा कधी इथे काढून ठेवलेला आहे. बरण्या, जे काय तेलाचं मिक्सर आहे, भाजी केलेलं सगळं. त्यानंतर इकडे बघा हे सगळं काढून ठेवलेलं आहे. हे सगळं अजून कधी थोडंसं पुसून घ्यायचं आहे. हा सगळा पसारा कधी आवरायचा आहे. आणि आता इथून पुढे मी आजचा ब्लॉग सुरुवात करणार आहे. तर हे सगळं मी कसं आवरते, अजून झाडू करायचा, पसारा आवरायलाच माझ्या मते कधी तास दीड तास जाईल. त्यानंतर झाडू मारायचा, फरशा पुसायच्या, देवपूजा करायची, भात करायचा, आमटी करायची. आमटी पण मला थोडीशी कधी वेळ लागेल अशी आमटी आहे, ती तुम्हाला दाखवते. कुठली हे आहे ना, ह्याने ह्याला फणसाच्या बिया म्हणतात. तर या फणसाच्या बिया आणि सांडगे ह्याचं घालून कधी हे दोन्ही मिक्स करून अशी आमटी करणार आहे. ह्याला थोडासा वेळ लागतो, कारण या बिया चेचून यातलं कधी कवर हे साल काढायचं आणि त्यानंतर फोडून या सांडग्यामध्ये शिजत घालायचे असतात. पण ह्या कधी आता फणस आहे तोपर्यंत सीझनलाच ही आमटी भाजी दोन्ही पण करता येते, जे आवडते ते. पण ह्या सीझनलाच करायला लागते आणि चवीला इतकी छान लागते ना. तर मला ही आमटी करायची आहे, एवढं सारं माझं अजून काम आहे. चला आता कसं कसं आणि कधी कधी आवडते हे तुम्हाला दाखवते. इथे थोडेसे फणसाचे गरे पण असे काढून ठेवलेले ते, ह्याला कापा फणस म्हणतात. हा याचा कडक असतो ना, ह्याला कापा फणस म्हणायचा. कापा कापा अरे पण कापा म्हणतात. चला आता पटापटा कामाला सुरुवात करूया. एक काम म्हणजे आज पाण्याचा दिवस आहे, त्यामुळे पाणी पण येणार आहे. त्यामुळे पाणी भरून दारात पाणी मारायचं, झाडाला पाणी घालायचं, हे पण काम आज जास्तीच आहे. किंवा घाम दिसला तुम्हाला नाही, थोडासा बदल वाटला ना. आज मी लिपस्टिक लावलेलं. काय झालं माहिती आहे, 7-8 प्रकारच्या लिपस्टिक आहेत काय, पण त्याकडे तशाच ठेवून त्याचं वापरणंच होईना झाले. ह्याच्या मार्गाला आहेत ठेवून ठेवून कधी त्या अशा किती दिवस ठेवणार. म्हणून मी आता ठरवलेलं आहे लावून संपवून टाकायचं. थोडंसं डार्क वेगळं वाटते ना, पण असू दे. आणि अजून त्यांनी मला रोज वापरायला असे 2 शेड घ्यायचे आहेत. बघू ते ऑफलाईन भेटल्या तर ठीक, नाही तर ऑनलाईन मागवेल. त्या आणल्यानंतर तुम्हाला दाखवणच, पण जोपर्यंत ह्या आहेत की नाही त्या वापरून संपवूया. की फरक पडते ना थोडासा जरी बदल केला तर. आज मी काही नाही, फक्त आता पावडर वगैरे काही मी लावतच नाही सोडा, पण फक्त कधी लिपस्टिक ॲड केलेली आहे. पण तरी पण किती आपल्या लुकमध्ये फरक पडतोय ना. थोडंसं कधी वेगळं वेगळं वाटायला लागले. म्हणजे कधी असं घरात लावत नाही, कुठेतरी कार्यक्रम असेल तरच लावणं होते, ते पण अगदी जवळच्यांचा कार्यक्रम असेल तरच डार्क लिपस्टिक लावणं होतं. थोडंसं असं वेगळं वेगळं वाटायला लागले. पण हा लिपस्टिकचा शेड कधी कसा वाटतं हे मला सांगा. हा शेड जर चांगला वाटत असेल ना तर मी दुसरी मागून घेईल ह्या शेडची. काय पहिल्यांदा करू आता सुचना, काय पहिल्यांदा करू आता सुचना झाले. चला पहिल्यांदा कधी मोठ्यावर चालून घेऊया. तर ठेवूया ठीक नाही माझ्या जास्त झाले सगळं पडून जाईल. ही माझी गॅसची पाईप कधी मी मोठी आणली असं इकडे करायसाठी, तरी पण ती कधी येतच नाही. ओके, अशी वर काढायची पण भीती वाटते, चुकून लिकेज झाली म्हणजे काय झालं काय. आता इकडं ओढायचं आणि तिकडं निघायचं. काय इकडं काय घेतलं माहिती आहे, असं इकडं फोडणीला टाकलं नाही, सगळ्या बरण्या आता चिकट राहिल्या आहेत माझ्या अशा. आता कधी एकदा पाऊस चालू व्हायच्या अगोदर मला एकदा घर झाडून घ्यायला पाहिजे, कारण हे सगळं चिकट झालं की नाही. घासून ठेवलं की बरं वाटतं, पण पाऊस पण इतका लागेल असं वाटणार आहे की नाही, की पावसाळ्यात पण असं बुरशी चालल्यासारखं होतं माहिती आहे, तसं होतं. जितकं दाखवायला जमेल ना तितकं दाखवण्याचा प्रयत्न करेन ना. बाकी नाही जमलं समजून घे. हे तेल आहे थोडंसं चपाती करताना राहिलेलं, ते इथंच ठेवते. त्यानंतर इथं नको, इथं जेवण केलेले भांडे ठेवूया तुम्ही काढ. हां इथं असं का नाही, जेवण केलेले भांडे ठेवूया. आता हे इकडे त्याचं घासताना वर ठेवलं होतं, ज्या त्या जागी ठेवून. आणि माझ्या लाईटरचे काय झालं नका, तुपाचं ठेवायचं राहिलं. हे सगळं कधी असं निघाले, कसं असं निघालं काय माहिती. आता बसेल स्प्रिंग पण चांगली आहे, त्यात कधी गॅस पण आहे, म्हणजे असं लागतंय जाळ, पण हेच मोडले. ते सगळं आता कळलंच आहे. ठेवते, नवरोबा आले की त्यांच्याकडून करून घेते, कारण त्यांच्याशिवाय हे काम करून दुसरं करणार पण नाही, मला एक पण नाही. असं थोडंफार कधी कोपऱ्यात ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर गॅस ओढल्यानंतर बघा किती रिकामी जागा राहते ना. फक्त ह्याच्या खाली कधी काय कांड झालं हे बघायला पाहिजे. हे सगळं आता कधी इथं भरले, पण माठ ठेवायला जागा नाही. आता निदान महिन्याभर तरी अजून माठ ठेवायला लागणार, पण तो कुठं ठेवायचा. आणि तो खाली ठेवला की नाही गळतोय, थोडंसं कधी गळते म्हणण्यापेक्षा तो थोडासा असा पाझरतो. त्यामुळे तो कधी ओट्यावरच ठेवायला पाहिजे मला. मी खाली जमिनीवर इथं फरशी ठेवून दिलं होतं, पण सगळं फरशीवर पाणी येतं, तर आता कुठं ठेवलं. चला पहिल्यांदा भात लावून घेते, म्हणजे ह्या कामासोबत भात पण होऊन जाईल.
पलीकडे काकून कधी पोरांना आंबे दिले खायला, लगेचच फुलं काढून आले. आणि आज माझ्याकडे मोगऱ्याची फुलं पण सापडली. पहिली फुलं आहेत महादेवाला बरोबर आहे. छान वरच ठेवते ओट्यावर, म्हणजे त्यांनी आले की ही मी जरा मोठी मोठी जी कापड आहेत त्यांनी मी कट करून ठेवली होती. ओट्याला वगैरे त्यांना पुसायला बरे पडतात आणि बाहेर वर्कशॉपमध्ये पण लागतात. त्यांना पण दिले, जे आपले जुने झालेले ड्रेस वगैरे असतात की नाही ते. मला पण थोडेसे त्यांनी ठेवलेले आहेत. एवढे छोटे छोटे तुकडे करायचे. हे तुकडे सुद्धा कधी कोल्हापुरात विकतात. 50 रुपयाला एवढं गटळ असं वगैरे असतं. ते काळून घासून ठेवलेली वरच होती. चला त्याला भात लावून घेणार होते. भात लावायला सूप काढलं तोपर्यंत त्या काकूने आवाज दिला म्हणजे करायचं. त्या काकूने भात लावून घ्या. तनुला आल्यावर त्याने खायला लागते जिममध्ये. ही लसूण कधी तारा टेम्पो येते आमच्याकडे, तिथं घेतली होती. बरेच कधी दिवस झाले होते, पण ती आता थोडी थोडी तिने मरायला चालू झालेली आहे. चांगलं चांगलं गड्डं घेऊया, बाकीचं काही फेकून घेऊ. प्लास्टिकच्या पिशव्या बघा, पोरांची नजर उतरायलासाठी म्हणून कधी तर उपयोगात पडेल म्हणून मिरच्या वाळवून ठेवल्या होत्या. कधी ते काढणं होतच नाही, पण ठेवतो. पिशव्या कशातरी भाजी लावून उपयोगात म्हणून आता ठेवलेले आहेत. एकत्र भाजी करून ठेवल्या. भात घालायचं. बटाट्याच्या कांदे घेतले होते, ते थोडेसे भरून ठेवायला लसूण भरून ठेवल्या. थोडेसे जितकं मावशी तितकं यामध्ये ठेवणार आणि उरलेलं कधी लाईटवर ठेव. कारण मला कांदे ठेवायला कधी जागाच नाही. खाली मी त्यात खाऊचा डब्बा, उरलेला किराणा तेलाचा डब्बा, हे पिंप वाळवण्याचा. त्यामुळे इथे ठेवत होते कांदे, पण आता ते पण पॅक झाले. त्यामुळे म्हणते ते पिंप काढलेलं कोपरा लॅपटॉपचं काम आहे, तिथे कांदे ठेवते, जेव्हा लागेल त्यावेळी काढते. थोडंसं कधी परवा किराणा आणलेला तो भरायचा आहे, पण असं करून पहिल्यांदा कधी किचनमधलं झाडून झालेलं आहे. आता किचनमधलेच पहिल्यांदा पुसून घेते. अजून बाकीचं झाडायचं आहे, पण इथलंच पहिल्यांदा थोडं पुसून घेते. चला किचनमधलं तर कधी आवरलेलं आहे. आंबे थोडेसे कधी पिकत घालायचे म्हणत ठेवलेले, ते आपोआप पिकले. तर छोटे छोटे ते बाहेरच काढून ठेवले, असे चोखून खायचे आंबे. चला आता पहिल्यांदा कधी देवपूजा करून घ्या, कारण 12 नंतर देवपूजाची म्हणजे देवपूजा करायची नसते असं म्हणतात. त्यामुळे पहिल्यांदा कधी देवपूजा करून घेते. थोडंसं पाणी पिते करून पाणी आलं तर मोटर लावते, वर पाणी चढवते तोपर्यंत.
देवपूजा झालेली आहे. फॅन बंद करते ना कधी दिवाळी झाली. पूजा झाली आता हे पाणी भरून देते. तर काय हे घरातलं आवरायचं आणि मध्येच बाहेर जायचं. टाकी भरली आता झाडासनी पाणी घालायचं. बस हा दीदी आलो पटकन 5 मिनिट पाणी जायला. हे बेलवांगा टोमॅटो म्हणून ठेवलं आहे. बेलवांग्याचं टोमॅटो असं पिकलं आहे. पाणी भरून झालेलं आहे. झाडं घालून झालेलं आहे. दारात घालून झालेलं आहे. आता तरी पहिल्यांदा आमटी फोडणी लागेल. हे फणसाचे बियाचे असे साल काढायचे. त्यानंतर एका बियाचे 2-3 तुकडे होतील असं फोडायचं. मग सांडग्यासोबत सांडग्याची आमटी करतोय तसं फोडायचं. असं छोटे छोटे तुकडे करायचे. बिया सांडगे आणि थोडीशी तुडके असं त्याचा एवढा लागायला लागला. जिरा मोहरीची फोडणीला दिलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. हे घालायचं. ते चांगलं तेलामध्ये त्याला भाजून घ्यायचं. तिखट घालायचं. तुमच्या घरचं जसं असेल का नाही ते घाला. थोडीशी तिखट आमटी चांगली लागते. त्यानंतर चलतं मी थोडंसं तिखट मीठ घातल्यानंतर असं परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि आता पाणी शिजू ते. आता तोपर्यंत कधी अजून हॉलमधलं हे आता टेबल वगैरे पुसून घेतलेलं आहे. आता कधी झाडू मारून फरशा पुसून घेते. वर्कशॉपचे कपडे मशीनला लावलेले आहेत. अजून रेग्युलरचे लावायचे पण ती होऊ देत. मग ती पण लावून घेते. चला आवरून घेतो. फरशी पुसताना ते पाईप निघाली कोपऱ्यातली. त्यामुळं सगळं पाणी इकडं. डब्बल कामाशिवाय काम नाही. आमटी शिजली का बघावं काकी. गॅस बारीक करा. मग आता लागले असले तर पाणी घाला. मग हां बिस्किट टाकते. त्यात जरासं पुदिना जरासं चेचून झालं तुमचं. हां पुदिना बरं भाऊ ते जास्त एवढं पाणी फास्टमध्ये लावलं आणि सगळं पाणी ते फरशी तुझं निघलं हल्लेलं. ते फास्टमध्ये ड्राय करायला लावली कपडे सगळं. आता सगळं मोठं बाहेर लक्ष नाही. डबल उचल डबल टाकतो. पाणी बघा जास्त पातळ त्याला आवडत नाही. असं थोडंसं दाटसरच राहू द्या. टॉयलेट बाथरूम घासून घ्या. चला आता सगळी कामं आवरलेले आहेत. कारण थोडंसं फ्रेश होते. फेसवॉश थोडासा जास्त झाला त्याला डोळ्यात गेला. चला बाटली बंद करते. आवरलेलं आहे. माझी कामं सगळी ह्यासोबतच दिसते. ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तरी लाईक करा. नसेल आवडला की नाही तरी लाईक करा. लय दमछाक झाले आज माझे. चला बाय.